हॅलो. आणि आम्ही जरा बाहेर गेलो होतो, आज रविवार आहे त्याच्यामुळे, आणि प्रचंड गरम होत आहे, बाहेरून आली आहे त्याच्यामुळे. तर आणि आम्ही बाहेरून येताना दुकानामध्ये कोल्ड्रिंक घ्यायला थांबलो होतो आणि मी बघितलं की तिथे दुकानामध्ये 3-4 आजोबा फक्त पार्लेजीची बिस्किट्स खात होते. तर मी त्यांना विचारलं की आजोबा तुम्ही कुठनं आलेत? मग त्यांनी गावाचं नाव सांगितलं. आणि असं म्हणतो ना आपण की आपल्या गावाकडचे असले की आपल्याला त्यांच्याबद्दल साहजिकच थोडी जास्त आपुलकी वाटते. मग मी त्यांच्याशी बोलल्यावर असं कळालं की ते एका कार्यक्रमासाठी आलेत. सो मला असं वाटलं, मी त्यांना विचारलं की म्हटलं आजोबा तुम्हाला चहा हवाय का? तर ते म्हणाले की हो, पण इथे कुठे आम्हाला टपरी नाही मिळाली. मग मी त्यांना म्हटलं मी देऊ का चहा करून? तर ते हो म्हणाले. आणि मग मी विचार केला की माझ्या घरी दूधही नव्हतं ऍक्च्युली. येता येता मी दूध आणलंय आणि मी आता चहा करून नेतीये त्यांच्यासाठी. मला नाही माहिती ते किती जण आहेत, पण मी असा विचार केला की ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा काही असलेलं बरं. सो आता ऍक्च्युली मला स्वयंपाक करायचा होता, पण आधी मी त्या आजोबांना चहा नेऊन देते. एवढा उकाडा आहे, पण काय करणार, त्यांना भूक पण लागली असेल. सो ते बिस्किट्स खात बसले होते. आणि आता चला आपण त्यांना चहा देऊन येऊया. मी देऊन येते त्यांना. हॅलो फ्रेंड्स. आणि आज संडे स्पेशल बिर्याणी करायची ठरली आहे. बिर्याणी पण सिंपल, जसं लेअर बिर्याणी करणार नाहीये मी. सो आता मी ह्यामध्ये दही टाकते, थोडं मॅरिनेट करून ठेवते आणि थोड्या वेळाने हे करायचंय, बिर्याणी बनवूया. तर एक मिनिट. मी अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती डायरेक्टली बिर्याणी करतानाच टाकणार आहे. सो अर्ध्या लिंबाचा रस आहे, इनफ होईल, कारण थोडंसं आंबट आहे हे. आणि आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकते, जसं की हळद, धने जिऱ्याची पूड थोडी जास्तच टाकते. त्याच्यानंतर लाल तिखट आणि थोडासा पुदिना आणि अर्थातच मीठ. ऍक्च्युली मी मॅरिनेशन करताना कधी कधी त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकते. ह्या सगळ्या गोष्टी बाइंड व्हायला मदत करतात, त्याच्यामुळे हे थोडंसं तेल टाकलंय मी. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्स करून घेऊया. येस. तर आता हे आपण असं झाकून ठेवूयात आणि बाकीची प्रिपरेशन करूया. हॅलो फ्रेंड्स. जसं की तुम्ही बघू शकता, मी बिर्याणी बनवायची तयारी सगळी करून ठेवली आहे. हा बारीक चिरलेला कांदा आहे, हा बारीक चिरलेला टोमॅटो, हे कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलाय. आता मी ना मिक्सरमध्ये एक पेस्ट करून घेणार आहे. अद्रक लसूण, ही कोथिंबीर आहे, काड्या घेतल्यात मी त्या, आणि हा पुदिना आहे, हा पण काड्यासकट घेतलेला आहे. आणि हा जो तुम्ही बघताय कांदा आणि टोमॅटो थोडा रफली चॉप केलेला आहे, हे पण मी मसाल्यामध्ये अद्रक लसूण सोबत त्याची पेस्ट करून घेते. कारण की असं मला वाटतं नुसतं कांदा आणि टोमॅटोनी ना बिर्याणीला बाइंडिंग येत नाही. ऍक्च्युली मी आज लेअर बिर्याणी करत नाही. सो जर मी त्याच्यामध्ये बाइंडिंगला काही टाकलं नाही तर
ते छान कोटिंग होणार नाही. सो त्याच्यासाठी मी हे कधी पण सिंपल जी बिर्याणी करतो ना आपण कांदा टोमॅटो टाकून, तेव्हा मी हा असा कांदा टोमॅटोची प्युरी करून अद्रक लसूण सोबत ती मी चिकन फ्राय करताना त्याच्यामध्ये टाकते. तर चला मी आता ह्याची प्युरी बनवून घेते. सो माझा मसाल्याची प्युरी करून रेडी झालेली आहे आणि मी आता तुम्ही बघू शकता गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. सो आता आपण प्रिपरेशन करायला स्टार्ट करूया. सो मी आता तेल गरम झालं आहे म्हणून त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते आणि कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे, छान गुलाबी रंग होईपर्यंत. म्हणजे बेसिकली आपल्याला तो मसाल्यामध्ये कच्चेपणा लागायला नको. मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता आपण कांदा छान खरपूस भाजून घेऊया. आणि ना आज मी इतकी प्रचंड थकलेली आहे की मला अजिबात इच्छा नव्हती ॲक्च्युली नॉनव्हेज करण्याची. पण घरात फक्त आपणच नाही ना राहत, बाकीचे पण लोक असतात. सो त्यांचा पण विचार करावा लागतो आणि सगळ्या गोष्टी शनिवारी रविवारीच करता येतात. सो आता मी ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि आता हे छान कमी गॅसवर छान मी परतवून घेते, जळायला नको, व्यवस्थित भाजून घेऊया. आणि तुम्ही मला सांगू शकता की संडेला तुम्ही घरी काय मेन्यू बनवला होता. मोस्टली सगळ्यांकडे नॉनव्हेजच असतं. आणि जे मी प्युरी करून घेतली होती ना ते मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आता. आणि ह्याला पण आपण आता मी चिकन पण मिक्स करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये. आणि हे आता जरा आपण एक 5-10 मिनटं छान फ्राय करून घेऊया. आणि मी बाकीचे मसाले पण टाकून घेते आहे. जसं की तुम्ही बघू शकता की जे मॅरिनेशन केलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये तर लाल तिखट, हळद, मीठ होतंच. पण मी आता चिकन तेलामध्ये टाकल्यानंतर, मसाल्यामध्ये टाकल्यानंतर मी परत लाल तिखट, काळा मसाला आणि बिर्याणी मसाला जो आहे तो मिक्स करून घेते आहे. आणि आता ह्याला छान फ्राय होऊ द्यायचं. ह्याला एकदम छान हे चिकन पण छान परतवून घ्यायचं. आणि मसाला पण ॲक्च्युली आपण मॅरिनेशनला जे दही टाकलं आहे ना त्याच्यामुळे ते छान शिजू द्यायचं, नाहीतर मग ते दही फुटल्यासारखं दिसतं. आणि सतत ढवळत राहायचं त्याला. आणि तुम्ही बघू शकता, बघा आता ते छान शिजत आलं आहे आणि मसाला पण शिजत आला आहे आणि चिकनही थोडंफार शिजलेलं आहे. ॲक्च्युली ना हे बिर्याणी करायची जेव्हा ठरलं ना तेव्हा मी तांदूळही धुवून पाण्यात भिजत ठेवले होते, त्यामुळे तांदूळ पण शिजलेलाच आहे तसा. आणि चिकनही आता आपण तेलामध्ये, मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेतलेलंच आहे. सो आता इतका वेळ नाही लागणार, 2-3 शिट्ट्या झाल्या की होऊन जाईल आपलं. आणि आता मी एका साईडला ना माझ्याकडे किटली आहे, त्याच्यामध्ये हे होईपर्यंत मी पाणी गरम करून घेतलं होतं आणि माझ्याकडे स्टीलचा जग आहे त्याच्यामध्ये ओतून घेतलं होतं मी. सो मी आता बाजूला काढून ठेवलं आहे गरम पाणी, म्हणजे मला जसं लागेल तसं ओतता येईल म्हणून. आणि तुम्ही बघू शकता हिरवीगार कोथिंबीर आहे मस्त आणि मी ती चिरून घेतली आहे. आणि मी बघत होते की पाणी किती गरम आहे, म्हणजे थंड तर नाही ना झालेलं, कारण मी मगाशीच गरम केलं होतं. सो बघितलं मी की एकदम गार तर नाही झालं ना, कोमट आहे ते बघत होते. आणि बघू शकता आता तुम्ही मस्त झालेलं आहे, म्हणजे झटपट तयार होते. असं काही त्याला फार करत बसावं लागत नाही. टेस्ट पण छान होते आणि तुमचा टाईमही वाचतो.
लेअर बिर्याणी करायला खूप वेळ लागतो आणि माझ्यामध्ये सिरियसली एवढी ताकद नव्हती की मी तितक्या वेळ उभी राहून ते सगळं प्रोसेस करू शकेल. पण घरच्यांना तर ॲक्च्युली हे बिर्याणी खायची होती म्हणून मी सिंपल बनवली. आणि बायकांची ना सवय असते आपल्याला की नाही का, कोणाला जर खायचं असेल तर आपल्याला कितीही कंटाळा आलेला असेल ना तरीसुद्धा आपण बनवतो. म्हणजे ती एक मनाला रुखरुख राहून जाते, त्याच्यामुळे नको वाटतं. म्हणजे मला तरी असं आहे आणि तुमचं पण असेलच असं म्हणा. हॅलो, आणि आत्ता वाजतायत 3:30 आणि संडेचं काम आत्ता फिनिश झालं आहे. म्हणजे आता बिर्याणी होतीये, मग जेवायचं, थोडा आराम करायचा आणि संडे पण असाच संपणार. उद्यापासून ऑफिसचं रुटीन सुरू. सो सॅटर्डे संडे पण असले तरी काम भरपूर असतं घरात. आणि बरोबर आहे ना, घरी असलं की खूप काम मॅनेज करता येतं. पण जर तुम्ही वर्किंग असाल तर खूप गोष्टी टायमिनुसार मॅनेज कराव्या लागतात. सो आज सकाळी मी थोडे रिलॅक्स उठले आणि आमच्याकडे जसं की पाहुणे येणार होते माहिती आहे तुम्हाला. सो मी डोसे आणि चटणी बनवली होती. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्यासोबत थोडं बाहेर जायचं होतं. सो तिकडे जाऊन आलो. त्याच्यानंतर येताना चिकन घेऊन आलो. आणि बेसिकली माझी फ्रेंड होती आणि ते इथे फ्लॅट बघायला आले होते एका ठिकाणी. सो म्हणून मी सकाळी नाश्ता थोडा हेवी होईल म्हणून मी विचारलं होतं त्यांना, इडली खाणार की डोसा खाणार. तर ती म्हणाली की इडली खाल्ली आहे मी त्या दिवशीच, तर तू आज डोसा कर. म्हणून डोसे केले होते. नाहीतर मी स्वयंपाक करणार होते, पण ती म्हणाली नको. ती पण स्वयंपाक करूनच आली होती सकाळी. सो ती म्हणाली मला घरी जाऊन जेवायचं आहे. प्रत्येकाचं एक रुटीन असतं आणि त्याप्रमाणे सगळेजण आपलं आपलं रुटीन फॉलो करत असतात. सो असं आहे की मग आम्ही येताना चिकन घेऊन आलो. मग आल्यानंतर तुम्हाला जसं की मी सांगितलं, माझ्या सोसायटीच्या इथे जे दुकान आहे किराण्याचं, तिथनं मी कोल्ड्रिंक घेत होते आणि मग 3-4 आजोबा होते तिथे. पार्लेजीचा तो पुडा असतो ना 5 रुपयेवाला, त्यातली बिस्किट्स खात होते. सो मी त्यांना विचारलं की आजोबा चहा प्यायचा आहे का तुम्हाला, तर ते हो म्हणाले. मग सामान ठेवलं, पहिले चहा केला, त्यांना घेऊन गेले चहा आणि ते झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं रुटीन फॉलो केलं. ॲक्च्युली माझं काही कामही राहिलं होतं थोडंफार, ते केलं. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. सो एवढं करण्यामध्ये आता 3:30 वाजलेत. जेवेपर्यंत 4 होतील आणि त्याच्यानंतर मग केला तर थोडा आराम. सो सॅटर्डे संडेचं पण असं रुटीन असतं. ॲक्च्युली काल जे मी स्वीट्स बनवले, गुलाबजाम आणि रसमलाई, ॲक्च्युली आजचा प्लॅन जेवणाचाच होता. पण तिचा काही प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मग ती म्हणाली की सॉरी मी जेवायला नाही येत, आम्ही ब्रेकफास्टच करू. मग म्हणून ती तिच्या घरी पण काही असेल त्याच्यामुळे तिने स्वयंपाक करून आली होती की गेल्यानंतर जेवता येईल म्हणून. कारण ते 2 जणच आले होते, माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर. पूर्ण फॅमिली नव्हती आली. सो तिचं असं झालं की सगळे जणांना घेऊन आले असते तर आपण सासू सासऱ्यांसोबत जेव्हा राहतो तेव्हा काही गोष्टी असतात अशा की सगळ्यांना विचारूनच प्लॅनिंग करावं लागतं. सो असं ठरलं होतं काल की ते आमच्याकडे जेवणार आहेत, पण रात्री प्लॅन कॅन्सल झाला. मग मी तिला रसमलाई आणि गुलाबजाम डब्यात भरून दिले. तिला म्हटलं आता तू तिकडेच खा. आणि असंच मॅनेज झाला आता आजचा दिवस. असो, पण चांगला गेला ओव्हरऑल. म्हणजे मैत्रिणीला भेटणं पण झालं, खाणंपिणं पण झालं. आणि घरी जे बिर्याणी खायची होती, आज ॲक्च्युली मी लेअर बिर्याणी केली नाहीये. आज मी प्रचंड थकली आहे, कारण काल पण तसंच झालं. काल अगदी घरातलं सगळं काम आवरी केली मी सगळी वीकेंडची. आणि त्याच्यानंतर ते येणार होते म्हणून मी अगदी संध्याकाळी गुलाबजाम आणि रसमलाई पण बनवली. मग ते पण बनवायला टाईमच लागतो ना.
सो असं झालं की खूप 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 थकवा झाला आणि त्याच्यामुळे मला आत्ता किचनमध्ये तर अजिबात लेअर बिर्याणीसाठी त्याचा टाईम लागतो आणि मला उभं राहण्याची अजिबात ताकद नव्हती. म्हणून मग आज साधी सिंपल बिर्याणी बनवली. जेव्हा मी लेअर बिर्याणी बनवेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. सो असा होता माझा आजचा संडे. तुमचा कसा होता नक्की मला सांगा. ओके चला, मी बघते आता माझी बिर्याणी झाली आहे का आणि आम्ही जेवायला बसतो आता. आय होप तुमची जेवणं सगळ्यांची झाली असतील. आम्हालाच लेट झालंय. सी यू देन. बाय.